ज्यावेळेस लग्न जमवायचं होतं, आता शक्यतो मुलं काय म्हणतात, "मी होणार आहे, मग माझ्याशी लग्न कर." परंतु जी माझी वाईफ आहे, तर तिला मी सांगितलं, की "माझं 1% होणार आहे. 99% आपल्याला शेतीच करायची. बरोबर. तुला माझ्याबरोबर शेतात यावं लागेल किंवा कदाचित मी अभ्यास करत असेल, तुला शेती करावं लागेल." 10 वर्ष झाले होते. लग्नही झालं होतं. तुम्हाला कधी प्रेशर येत नव्हतं? एकतर मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जाईल किंवा मी शेती करेन. 2018ला मी पी-एस-आय आणि एस-टी-आय मेन्स दिल्या. हं. 19 पासून मी सलग 24 पर्यंत 23ची वगळता मेन्स दिलेल्या आहेत राज्यसेवेच्या. त्यानंतर 20, 22 आणि 24चे राज्यसेवेचे असे 3 इंटरव्ह्यू दिलेले. काही नातेवाईक असे होते, की जे माझ्या पत्नीला कॉल करून म्हणायचे, हं. "कधीपर्यंत अभ्यास करणार? दुसरा काहीतरी उद्योग कर" म्हणावं. कोण म्हणायचं, "ह्याचं वय झालंय, आता काय होत नसतो." काही लोक तर असे म्हणले, की "पोरांनी बापाची चप्पल शेणात घातली." म्हणजे जनावरांच्या शेणात घातली. नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर वास्तवकट्ट्यावरती मी प्रत्येक वेळेस एक फुकटचा सल्ला देत असतो, की योग्य वेळी घेतलेली एक्झिट हे सगळ्यात मोठं यश असू शकतं. परंतु आजही आपण पाहतो, की कित्येक अधिकारी असे घडलेले आहेत, की ज्यांनी उमेदीचे 8-10 वर्ष दिले आणि त्यांना शेवटच्या क्षणाला पोस्ट मिळालेली. आज वास्तवकट्ट्यावरती असंच एक व्यक्तिमत्व आहे. राज्यसेवेच्या 5 मेन्स, 3 इंटरव्ह्यू, एस-टी-आयचे मेन्स, ए-एस-ओचे मेन्स आणि पी-एस-आयच्या तर अशा काही मेन्स आहेत, की ते गेलेच नाहीत. राज्यसेवा 2024 मधून ज्यांची चीफ ऑफिसर म्हणजेच सीओ क्लास 1 पदी निवड झाली, असे दीपक मांडे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तवकट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. सर, धन्यवाद. इथं बोलून मला माझं मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. येस, खरं तर तुमचा रँक 18वा. हो सर. 10 वर्ष झालं तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. या 10 वर्षामध्ये तुम्ही अनेक चढ उतार पाहिले. कारण मुख्य परीक्षा देणं, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू देणं. तुम्ही 3 इंटरव्ह्यू दिले आणि 3 इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला कळलंय की आपण फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाही आहेत. ते धक्के पचवणं खूप अवघड आहे. कारण आजपर्यंत मी त्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून आलोय. अनेक वेगवेगळे अधिकारी इथे येतात. ते मी समजू शकतो. काय नक्की काय अशी गरज होती की 10 वर्ष आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागला? सर्वप्रथम माझा अभ्यास 2016ला चालू झाला होता. परंतु योग्य दिशा न भेटल्या कारणानं मी मेन्सलाच 2019ला गेलो. पण 19ला गेल्यानंतर मी पूर्ण अभ्यासावरती फोकस करायचं, म्हणजे कंटेंट बिल्डिंगवरती. ओके. पीवायक्यू वगैरे बघणं. त्यावेळेस क्वेश्चन पेपर बघायचं, पण जे पीवायक्यूचं महत्व असतं ना, ते मला त्यावेळेस कळायचं नाही. परंतु 19ची मेन्स झाली, त्यावेळेस इंटरव्ह्यूला काही क्वालिफाय झालो नाही. मग करोना आला. करोनानंतर 20ला लायब्ररी चेंज केली, तर तिथं माझा एक हेमंत सोनवणे नावाचा मित्र भेटला. तो म्हटला, "तू एवढा अभ्यास करतोय, एसओची मेन्स दिली, पी-एस-आयची मेन्स दिली, पण तुझ्याकडे कंटेंट आहे, पण प्री क्वालिफाय करतोय, पण मेन्सला तुला वाढत नाही, तर तू पीवायक्यू फोकस कर." म्हणजे त्यांनी माझ्याकडून अक्षरशः ते करून घेतले पीवायक्यू. बरं. "दीपक सर, तुम्ही हे करा." ह्या पद्धतीने त्यांनी करून घेतले. अच्छा. हे कर, ते कर. अगदी मी ग्रुप सीचे 11 पासूनचे तर आतापर्यंत जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत मी करत गेलो. म्हणजे आपण असं समजायचं नाही की आपण राज्यसेवा करतोय म्हणून ग्रुप सी नाही करायची किंवा ग्रुप बी नाही करायची. तर मी सगळे पीवायक्यू करत गेलो आणि मग त्यामुळं माझा जो स्कोर आहे ना, तो ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेला. म्हणजे अगदी 2019ला माझा काहीतरी 356 स्कोर होता. तो पीवायक्यू मुळे माझा 425, म्हणजे फर्स्ट कीनुसार 425, 432, नंतर 456, त्यानंतर आता 24ला डायरेक्ट 491 होता, म्हणजे फर्स्ट कीनुसार. नंतर कमी झाला. तर हा पीवायक्यूचा मला फायदा झाला. हेच जर मी 16 पासून करत आलो असतो तर 19 पासून केलं तुम्ही. हो, तर मला एवढे वेळ लागला नसता. त्याच्यामुळे मग जे आपण करतोय, स्वतः जे करतोय ते बरोबर आहे का, हे आपण स्वतः नाही तपासू शकत. आपल्या आजूबाजूचे जे मित्रमंडळ असतं ना, त्यांचं जे परीक्षण असतं आपल्याबाबतचं, ते खूप गरजेचं असतं. मला वाटतं नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे, की आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की मी बरोबर करतोय ते बरोबर आहे का. नाहीतर काय होतं की मुलांचा एक इगो असतो की मी मेन्स दिलेली आहे, किंवा म्हणजे माझं उदाहरण सांगतो, मी ज्यावेळेस मेन्स दिलेली होती त्यावेळेस त्या मित्राची दिलेली नव्हती, परंतु मी त्याचं म्हणणं ऐकलं म्हणून आज इथं येऊन बसू शकलो. बरोबर. तर मला वाटतं विद्यार्थ्यांनी ह्या पद्धतीने केलं पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की एक चूक तुमची की तुम्ही पीवायक्यू खूप लेट सुरू केले. अजून बऱ्याच गोष्टी अशा तुमच्याकडून जाणून घ्यायच्यातच की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, आणखीन काय चुका झाल्या की तुम्हाला 10 वर्ष लागले. याच्यावरती आपल्याला परत यायचंय. पण नक्की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यायचंय, कारण 2000 मला वाटतं तुम्ही 2020 मध्ये तुमचं लग्न देखील झालं. लग्न झाल्याच्या नंतर अभ्यास करणं आणि त्याच्यात तुम्हाला ऑलरेडी
5-6 वर्ष तुम्ही अभ्यास केलेला होता, त्याच्यानंतर लग्न केलं, त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास केलाय आणि आज तुम्हाला हे यश मिळालं. ह्या सगळ्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये कुटुंबाची साथ कशी होती? सर सगळ्यात प्रथम तर घरी घरी मी एकटाच आहे. हम्म. आणि त्यावेळेस आमच्याकडे म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अशी पद्धत आहे की 25-26 पर्यंत लग्न झालं पाहिजे, बरोबर. नाही तर मग परत होत नाही. तर मला त्यावेळेस 18-19लाच वडिलांनी सुरुवात केली होती. मग लग्न वगैरे झालं. ज्यावेळेस लग्न जमवायचं होतं, आता शक्यतो मुलं काय म्हणतात, मी होणार आहे मग माझ्याशी लग्न कर. परंतु जी माझी वाईफ आहे, तर तिला मी सांगितलं की माझं 1% होणार आहे, 99% आपल्याला शेतीच करायची. बरोबर. तुला माझ्याबरोबर शेतात यावं लागेल किंवा कदाचित मी अभ्यास करत असेल, तुला शेती करावं लागेल. हम्म. पण तिनं कसाच विचार न करता ती म्हटली, मला चालेल, मला काय अडचण नाही, क्या बात मी आहे. शेतकरी म्हणून तुमच्याशी लग्न करणार आहे. ग्रेट. तर त्याच्यामुळं मग मला हा पूर्ण पाठिंबा भेटला आणि आई वडिलांचा तर पाठिंबा प्रचंड होता. म्हणजे वडील म्हणायचे अगदी 2022ला माझा 3 मार्कावरनं गेलं, तर वडील म्हटले, तू काहीच काम नको करू, फक्त 1 वर्ष तू फक्त अभ्यास कर, आम्ही तुला काहीच म्हणणार नाही, तुला जिथं राहायचं तिथं राहा, तुला जे करायचं ते कर. आईचा पण असंच, आई म्हणायची, तू कशाच टेन्शन घेऊ नको, कोण गावात काय बोलते, नातेवाईकात काय बोलते, ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही, आम्हाला फक्त तू महत्वाचा आहे आणि तू म्हणजे तू अधिकारी झालास, आमचं सर्व सगळं काही मिळालं सारखं. तर मला अशा पद्धतीनं प्रचंड, आणि त्यात म्हणजे माझ्या सासरवाडचे माझे सासरे आणि सासू होते ना, त्यांनी मला कधीच म्हणजे असं प्रेशर टाकलं नाही की तुम्ही मुलीला शहरात न्या किंवा तुम्ही कधी जॉईन होणार, काय होणार, असं होणार, तसं होणार. त्यांनी कधीच ते विचारलं नाही का, काय तुम्ही काय करताय, ह्याच्याबद्दल कधीच चौकशी केली नाही. बरं. पण तुम्ही ठीक आहे, तुम्हाला कुटुंबाची साथ होती, तुमच्या सासू-सासऱ्यांची साथ होती किंवा त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट होता. सपोर्ट इन द सेन्स तुम्हाला प्रेशराईज करत नव्हते. हो. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास होतात. परंतु 10 वर्ष झाले होते, लग्नही झालं होतं. तुम्हाला कधी प्रेशर येत नव्हतं? सर प्रेशर प्रचंड असायचं, परंतु मी पहिल्यापासून इथं अभ्यासाला यायच्या अगोदरच एक निर्णय केला होता. म्हणजे मी घरी पण बोललो होतो, एकतर मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जाईल किंवा मी शेती करेन. म्हणजे मला प्रायव्हेट जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता पहिल्यापासून. एकतर गव्हर्नमेंटमध्ये जाईल किंवा शेती करेल. घरी आमच्या गायी आहेत, दूध व्यवसाय माझा पहिल्यापासूनचा आवडीचा हे म्हणजे लहानपणी असायचं 8वी-9वी पर्यंत. त्यावेळेस माझं ठरलेलं असायचं की आपण मोठं झाल्यानंतर हे करायचं. पण नंतर कळायला लागल्यानंतर हे केलं. तर मी ठरवलं होतं, ज्यावेळेस आपल्याला वाटलं नाही करायचं, तिथून पुढे आपण आपला गायांचा व्यवसाय चालू करायचा. बरं. पण ज्यावेळेस आता तुम्ही अभ्यास करत होता, 10 वर्ष झाले होते. प्रेशर तर प्रत्येकाला येणार, तो भाग वेगळा आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचे 2 टप्पे आहेत. 2016 पर्यंत तुम्ही दिशाहीन अभ्यास चालू होता, 19 पर्यंत. 19 नंतर तुम्ही PYQ सुरू केले आणि टप्प्याटप्प्याने तुमचे मार्क वाढत गेले. पण ज्यावेळेस ज्या टप्प्याला तुम्ही फेल होत होते, आजही विद्यार्थी फेल झाल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना काय करावं सुधरत नाही. तुम्ही काय करायचे? अशा सिच्युएशनला कसे हँडल करायचे तुम्ही? सर त्यावेळेस ज्यावेळेस कुठलाही निकाल येईल आणि मी तिथं अपयशी असेल, तर त्यावेळेस थोडं 4-8 दिवस अभ्यासापासून पूर्ण बाजूला जायचं. आपल्याला जे आवडतंय, समजा आपल्याला चित्रपट बघायला आवडतोय, तर ते करायचं किंवा आपल्याला घरी जायचं. घरी गेल्यानंतर आपला मूड फ्रेश होतोय, त्यानंतर आपण कुठं फिरायला जातो. तर मी असं करायचं. मला इथं समजा रिझल्ट गेला, त्यानंतर मी गावाला जायचं. 8 ते 10 दिवस थांबायचं, पूर्ण रिफ्रेश व्हायचं आणि पुन्हा एकदा आपली सुरुवात नव्याने करायची. बरं. आणि आपण ज्या काही चुका केल्यात त्या परत होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करायचे. बरोबर. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. पण कसे टप्पे कसे होते तुम्ही? कुठल्या परीक्षा दिल्या? कुठल्या पास झाले? कुठल्या फेल झाले? सर 2018ला मी PSI आणि STI मेन्स दिल्या. 19 पासून मी सलग 24 पर्यंत 23ची वगळता मेन्स दिलेल्या आहेत राज्यसेवेच्या. त्यानंतर 20, 22 आणि 24चे राज्यसेवेचे असे 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. परंतु आपण असं म्हणू शकतो की काही वेळेस मुलांमध्ये गैरसमज असतो की मी इंटरव्ह्यू दिला किंवा मी मेन्स दिलेली, तर मी पूर्व अशी पास होईल. परंतु 23ला माझ्या बाबतीत ते घडलं की मी 23ची पूर्व परीक्षाच नापास झालो होतो. अरे बापरे! तर मला वाटतं की ह्याच्यावरती पण विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. अच्छा. नक्की काय चुका होतात बरं स्पर्धा परीक्षेची तयारी करताना? कारण आज तुम्ही चुकातूनच शिकलात. हो. तुम्ही जसं सांगितलं की तुमची पहिली चूक, तुम्ही PYQ उशिरा सुरू केले. अशा कुठल्या चुका असतात? कारण आज नवीन विद्यार्थी येत आहेत, त्यांच्याकडून या चुका होऊ नयेत. तुमच्या चुकांमधून त्यांनी काय शिकावं? सर म्हणजे मी माझ्या चुका, त्याचबरोबर मी माझ्या आजूबाजूच्या मुलांनी केलेल्या चुका, हे सगळ्या म्हणजे त्याबद्दल सांगतो. तर तुम्ही कुठली एखादी एक्झाम फोकस करत असाल तर ती पूर्णपणे केली पाहिजे. नाहीतर मुलं काय करतात, ह्यावेळेस आत्ता याची तलाठीची भरती आली, तर राज्यसेवा करणारा ते सोडून देतो. मेन्सला असलं तरी सोडून देऊन तलाठीच्या मागे लागतो.
त्यानंतर PSIच्या मागं लागतो, त्यानंतर काही UPSच्या मागं लागतं. त्यामुळं काय होतं की सातत्य टिकत नाही आणि सातत्य न टिकल्यामुळं तुमचा जो सिलेबस पाहिजे तर त्यामुळे ते अपयश येतं. त्याच्यानंतर तुमचं जे आजूबाजूचं सर्कल असतं अभ्यास करणारं, तर ते पूर्ण कोर असावं, म्हणजे ते प्रत्येकजण हा अभ्यास करणारा असावा, म्हणजे टाईमपास करणारा नसावा. त्यामुळं काय होतं की आपण जे चुकतो ते त्यांची अभ्यासाची पद्धत वेगळी असते. मग ते सगळे एकत्र मिळून चांगला अभ्यास होतो मला वाटतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे आपले सध्या सोशल मीडियाची लई साधनं आहेत, मोबाईल वगैरे असेल, तर ह्यांचा वापर गरजेपुरता केला पाहिजे. मी म्हणतो आपला जे अभ्यासाचं आहे किंवा क्लास वगैरे असतील ऑनलाईन, तर तेवढ्यापुरता केला पाहिजे. सोशल मीडियापासून तरुणांनी लांब राहिलं पाहिजे. बरोबर. नक्कीच विद्यार्थी, कारण आपण पाहतो की सोशल मीडियाला एवढे ॲडिक्ट झालेले असतात की एकदा, आणि माहिती आहे की रील एकदा पाहायला सुरुवात केली की हो. तास 2 तास कसे निघून जातात ते कळत नाही. बरं, तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतात, सतत अपयश येत होतं तुम्हाला. असं कधी वाटलं नाही आता बस करू? कारण तुमचं टार्गेट होतं की आपलं तुमच्याकडे दूधधंदा आहे, शेती आहे. जाऊ दे आपण शेतीच करू, असं कधी नाही वाटलं? सर 2022ला ज्यावेळेस माझा 3.25 मार्कांनी फायनल पोस्ट हुकली, त्यावेळेस मी म्हटलं आता, कारण पुण्यातून आवरून गेलेलो होतो मी पूर्ण. पण त्यावेळेस वाटलं होतं कुठली ना कुठली तरी भेटेल. पण त्यावेळेस काय इंटरव्ह्यूच्या चुका आणि रिटर्न करतानाही काही चुका झाल्या. त्याच्यामुळं वाटलं होतं सोडून दिलं. म्हणजे वडिलांना म्हटलं मी आता सोडून देणार. त्यावेळेस माझ्या कुटुंबीय आई-वडील आणि पत्नी ती म्हटले, "काही करा, एवढ्या वर्ष तुम्हाला करावंच लागेल." बरं. तर कदाचित त्यावेळेस सोडलं असतं तर मला हे भेटलं नसतं. बरोबर. पहा ना, एका बाजूला काही आई-वडील असतात किंवा कुटुंब असतं, बस झालं किती वर्ष करतो, असे म्हणणारे असतात किंवा आमच्यासारखे पण म्हणतात हो. की किती वर्ष देणार आहात परीक्षा, उमेदीची वर्ष तुम्ही वायाला घालवतात वगैरे वगैरे, मी पण म्हणतो. हो सर. आणि एका बाजूला तुमची फॅमिली होती की नाही नाही, तुला करायचंयच अजून 1 वर्ष कर. काय डिफरन्स आहे दोन्हींमध्ये? का म्हणजे एका बाजूला असं म्हटलं जातं की किती वर्ष देणार, आणि एका बाजूला तुम्हाला म्हणत होती की कर. काय डिफरन्स असतो दोन्हींमध्ये? सर मला वाटतं की जो मुलगा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तर त्याला त्याच्या कुटुंबियांनी साथ देणं गरजेचं असतं. काय असतं की काही वेळेस आजूबाजूचे नातेवाईक असतात. आता माझे काही नातेवाईक असे होते की जे माझ्या पत्नीला कॉल करून म्हणायचे, "कधीपर्यंत अभ्यास करणार? दुसरा काहीतरी उद्योग कर" म्हणावं. कोण म्हणायचं, "ह्याचं वय झालंय, आता काय होत नसतो." म्हणजे ती मला डायरेक्ट येऊन सांगायची की हे असं म्हणतंय. म्हणजे ती काही लपून ठेवायची नाही. हे असं मला म्हणतंय. तर पण ती काही मनावरती घ्यायची नाही. ती तिथं उत्तर द्यायची. आईला जर कोणी म्हटलं, "कधी होणार तुमचा पोरगा? एवढे दिवस लागले." तर ते त्यांच्या पद्धतीने ते हँडल करायचे. माझ्यापर्यंत येऊन द्यायची नाही. त्याच्यामुळे तो ताण नसायचा. मला वाटतं की प्रत्येक आई-वडिलांनी ह्या पद्धतीनं, कारण की मुलं पण हे अभ्यास करणारी मुलं हे त्यांचं नाव रोशन करण्यासाठीच हे करत असतात. बरोबर. तर मला वाटतं पाठिंबा दिला पाहिजे. नक्कीच. या प्रवासामध्ये खरंच हे एवढं सोपं होतं की 10 वर्ष तुम्ही अभ्यास करताय आणि आपल्याला माहिती आहे टोमणे मारणारे, जसं तुम्ही आता सांगितलं, टोमणे मारणारे भरपूर असतात. अर्थात चूक त्यांची नसते, कारण आपण 10 वर्ष दिलेले असतात त्याच्यामध्ये. आणि जगाचं कसं असतं की त्यांना यश पाहिजे असतं. बाप दाखवण्याचे श्राद्ध घाल. हो. हे आपल्या ग्रामीण भागात जी म्हण म्हटली जाते, त्या पद्धतीने तुम्ही यशस्वी व्हा, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतील. जोपर्यंत तुमचं यश दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला टोमणे ऐकावंच लागतात. खरंच एवढं सोपं होतं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेऊन, किंवा ह्या गोष्टी होत आहेत किंवा लोक बोलतायत, हे प्रेशर असताना अभ्यास करणं एवढं सोपं होतं? सर टेन्शन नक्कीच यायचं, कारण की माझे वडील मी जेव्हापासून बघतो, म्हणजे माझी आई खूप काम करायची, पण वडील थोडे तिथल्या स्थानिक राजकारणात, आमचे वडील सहकारी दूध संस्था चालवतात तिथं. ओके. त्यांनी शक्यतो कायमच गावात असल्या कारणाने ते त्यावेळेस काम नसायचे करत. परंतु 2020 नंतर लग्न झालं आणि त्यावेळेस मी पण काम नसायचं करत. आई थोडी आजारी असते, आईचे गुडघे वगैरे दुखतात. तर वडिलांनी काम करायला सुरुवात केली. मला लोक काय म्हणतात याच्याशी काही मतलब नव्हता. परंतु माझ्या वडिलांनी जे काम करायला पूर्ण सुरुवात केली, त्याचं मला एवढं म्हणजे वाईट वाटायचं, की माझ्यामुळे वडिलांना काम करायला लागते. काही लोक तर असे म्हणले, की पोरांनी बापाची चप्पल शेणात घातली, म्हणजे जनावरांच्या शेणात घातली. तर त्यावेळेस ते मला वाईट वाटायचं, पण ठीक आहे म्हणायचं, चालतंय. आणि वडील पण असं कोणी म्हटलं तर काही तेवढं सिरियस घेत नव्हते. पण मला माहित होतं, की ते माझ्यासाठीच करतायत सगळं काम. बरोबर. आणि त्यांना एक हा गोष्ट प्रेशर खूप मोठा असतो. म्हणजे आपल्यासाठी आपले वडील कामाला, म्हणजे काम करत नसताना आता कामाला सुरुवात केली त्यांनी. तर म्हणजे त्यांनी आता 5 वर्ष जवळपास फुल म्हणजे गावात जाणे हे पूर्ण सोडून दिलेलं आहे.
बरं. म्हणजे ते रोज सकाळी 8 वाजता रेग्युलर असायचे, परंतु आता डायरेक्ट महिन्यातून जात. आता माझा निकाल लागल्यापासून जायला लागले मी घरी गेल्यापासून. पण हे एक मला ते वाईट वाटायचं त्यावेळेस. नाही अर्थात, पण आता तुम्ही जे करून दाखवलं त्याच्यामुळे आणखीन कॉलर टाईट करून ते गावात अभिमानाने जाऊ शकतात ना. हो. म्हणजे तो एक बदल त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हीच घडवला शेवटी. अर्थातच तुम्ही यशाच्या खूप जवळ जात होते, तुम्ही कंटिन्यू मेन्सला होते, तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन येत होते, त्यामुळे घरच्यांचा पण विश्वास होता तुमच्यावरती आणि तुमचा स्वतःचा देखील विश्वास होता, म्हणून आज हे यश आलं. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ठीक आहे, भले 10 वर्ष तुम्हाला लागले, तुम्ही चुकातून सुधरत गेलात, तुम्ही काय चुका झाल्या त्याही सांगितल्या. मग तुम्ही ह्या एवढ्या सगळ्या प्रेशरमध्ये ह्या सगळ्या चुका होत असताना अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं तुमचं? सर मी अगदी पुण्यात पण आणि घरी पण मला ते काय असायचं की मी लहानपणापासून म्हणजे जवळपास 7वी पासून जनावरांचं काम करत आलोय. मला ती 5ला उठायची तेव्हापासूनची सवय आणि मला वाटतं मला त्याच्यामुळंच ही सवय लागून गेली. मी रोज 5ला उठणे, 6 सव्वा 6 वाजेपर्यंत सगळं अंघोळ वगैरे आवरून 6:15ला लायब्ररीत गेलंच पाहिजे. आणि मी ज्यावेळेस आता ही पूर्ण प्री मेन्स गावीच केली, तर त्यावेळेस पण वरती रूम होती. तर मी बरोबर 6:15च्या टाइमलाच लायब्ररीत जाणार किंवा त्या रूममध्ये जाऊन बसणार. हे माझं ठरलेलं असायचं. 6:15 ते जवळपास 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. अर्धा तास चहा वगैरे घ्यायचा. परत 9:30 ते 11:30 पर्यंत परत अभ्यास करायचा. नंतर जेवण वगैरे करून थोडंफार झोपून परत 1 वाजता आपली सुरुवात करायची. 1 ते 4, 4:15 पर्यंत करायचा. नंतर चहाला 1-1.5 तास द्यायचा संध्याकाळी, कारण मूड फ्रेश होण्यासाठी गरजेचं असतं. 6 ते 8 परत अभ्यास आणि जेवण झाल्यानंतर केला तर ठीक, नाही तर मग नाही, असं म्हणजे. पण हे रेग्युलर असायचं माझ्यावर ठरलेलं. बरं. म्हणजे फिक्स टायमिंग होता हो. तुमचा. आणि यात काय वाचायचं, कुठं काय वाचायचं हे पण ठरलेलं असायचं. जे आपला जीएस असायचं ते दिवसभर वाचायचं. त्याच्यानंतर करंट अफेअर होते ते संध्याकाळच्या वेळेत. थोडा मूड पण फ्रेश असतो आणि वेळ पण चांगली असते, त्याच्यामुळे मग त्यावेळेस ते वाचायचं असं ठरलेलं असायचं माझं. अच्छा. मग ह्या अभ्यास करत असताना प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मला ही पोस्ट पाहिजे, मला ती पोस्ट. तुमचं काय टार्गेट होतं? तसं माझं टार्गेट तर डीसी होतं. पण ह्यावेळेस मला माहित होतं की जागा डीसीसाठी, ओपनसाठी आणि ओबीसीसाठी एकच आहे. तर म्हटलं जर टॉप आलो तर ठीक. परंतु मला आता जे पद मिळाले ह्याच्यात पण मी प्रचंड समाधानी, कारण की ह्यात पण करून दाखवण्यासाठी खूप आहे. कारण सीओ पद म्हणजे पूर्ण एक मोठ्या क्षेत्रावरती आपण आपला प्रभाव पाडू शकतो आणि चांगलं लोकांसाठी चांगले काम करू शकतो. कारण हे विकास प्रशासन आहे. इथं आपण 4 लोकांचं आयुष्य बदलवू शकतो. तर मला वाटतं की आता मी आहे या पदात समाधानी. मला अनेक जण म्हटले की तू डीसीसाठी पुन्हा प्रयत्न कर. परंतु आता माझा निर्णय आहे की आपल्याला जे पद मिळालंय ना त्यात समाधानी आणि चांगल्या पद्धतीने काम करायचं. बरं. आमच्याकडे कित्येक असे डीसी आहेत की ते विचारतात डीसी ठेवू की सीओ साठी ट्राय करू, कारण तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे असतात ना. त्याच्यामुळे काही असे पण कॅन्डिडेट आहेत की ते कन्फ्युज असतात. डीसी होऊ नये, सीओ कडे प्रेफरन्स देणारे पण लोक आहेत आणि हे तुम्हाला माहिती आहे. हो. बरं, आता ह्या सगळ्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये आता पहा, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली, तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये असताना अभ्यास केलाय, बरोबर. आता एमपीएससी आणि युपीएससी सेम झाली. आता भविष्यात मग युपीएससी साठी ट्राय करण्याचा काही मानस आहे? सर खरं सांगायचं तर आता तसा काही मानस नाही. आता जे पद मिळालंय त्या पदाला न्याय देण्याचंच काम करायचंय. त्या पदासाठी किंवा त्या गोष्टीसाठी पूर्ण वेळ आपला दिला गेला पाहिजे. मला वाटतं त्याच्यातच ओके राहील. नाही, बरोबर. ज्या दिवशी रिझल्ट लागला, अपयशाची तुम्हाला सवय होतीच, ज्यावेळेस यश मिळालं त्यावेळेस कुठं होते? सर त्यावेळेस इथं पुण्यात पेरुगेटच्या जवळ इथं रूम होती मित्रांची. सर तो दिवस माझ्यासाठी म्हणजे कधीच विसरता नाही येण्यासारखा. त्यावेळेस माझी सगळे आमच्या रूममधले आम्ही जवळपास 3 जण इंटरव्ह्यूला होतो आणि निकाल लागला. तर माझा 18वा रँक होता. तर पहिला फोन मी वडिलांना केला. तर मी रडतच होतो पूर्णपणे. म्हणजे ज्या गोष्टी झाल्यात तर मी रडतच होतो त्यावेळेस. आणि त्या दिवशी पूर्ण रात्रभर फोन कॉल्स वगैरे वगैरे, म्हणजे ज्या लोकांनी टोमणे मारले त्यांचे फोन, असे म्हणजे सगळेच फोन. घरी कधी गेले? सर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला घरचे लगेच सगळे भेटायला आले लगेच. डायरेक्ट पुण्यातच आले? हो. आणि मग त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी वडिलांचे मित्र आहेत भाऊ पाटील नवले म्हणून, अकोल्यातलं मोठं प्रस्त आहे. तर त्यांनी मला कॉल केला, म्हटले मी पुण्यातच आहे, चल माझ्याबरोबर. मग त्यांच्याबरोबर मी गावाला गेलो. म्हणजे माझ्या आयुष्यात काही लोकांचं इथं योगदान सांगायचं सर मला. नक्कीच. म्हणजे आपल्या जिल्हा बँकेचे माजी चेअरमन होते सीताराम पाटील गायकर आणि भाऊ पाटील नवले. तर ह्या दोघांनी आमचे आयुष्य म्हणजे जे हे केलं ना, मार्गदर्शन केलं ना, जो मोरल सपोर्ट असतो ना,
तो खूप केला. म्हणजे त्यांनी कुठं ऍडमिशन घ्यायचं, सायन्सला घ्यायचं की आर्टला घ्यायचं, इथपासून सगळं मार्गदर्शन करायचं काम केलं त्यांनी. क्या बात आहे. म्हणजे शेवटी योग्य दिशा दर्शवणारे हे मार्गदर्शकच हो. असतात. कारण त्या वयामध्ये ते मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं असतं. नाही ते एकदा का गाडी भरकटली, हो. किती भरकटली. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आता तुमचा 3 इंटरव्ह्यूचा अनुभव आहे, मुलाखतींचा, राज्यसेवेचा. आजही आता विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा टप्पा इंटरव्ह्यू असतो आणि त्याची भीती असते. कारण तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास केलेला असतो, मुख्य परीक्षेचा बऱ्याच वेळा अभ्यास केलेला असतो. इंटरव्ह्यूचा असं स्पेसिफिक पहिल्यापासून कोणी अभ्यास करत नाही. इंटरव्ह्यूचा अभ्यास तुम्ही त्याच वेळेस करता की ज्यावेळेस तुम्ही मेन्स पास होता. तुमचे 3 इंटरव्ह्यू झालेले आहेत. कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी ठेवली पाहिजे इंटरव्ह्यूची? कारण नंतर इंटरव्ह्यूमध्ये गडबडून जातात सगळे. सर सगळ्यात पहिले तर मी विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही आहेत तसे, म्हणजे जे ओरिजिनल आहेत, तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे माझ्या बाबतीत ते 2020 साली घडलेलं की काहीतरी सांगायचं म्हणून चुकीचं सांगितलं, तर मला त्याचा फटका नक्कीच बसला की मला त्यावेळेस 45 मार्क्स आले. परंतु 22ला आणि 24ला मी पूर्ण ओरिजिनल गेलो आहे असं. फक्त मला माझं जे नॉलेज आहे चांगल्या पद्धतीने मी तिथं मांडण्याचं, जे आपलं बेसिक असेल, आपल्या गाव असेल, आपला तालुका असेल, नंतर आपली डिग्री असेल, हे चांगल्या पद्धतीने करून ठेवायचं आणि आलेला प्रश्न एक चांगल्या पद्धतीने टॅकल केला तर मला वाटतं चांगले मार्क्स येतात. असं वेगळं काही करण्याची गरज नाही पडत. फक्त तुम्हाला जे बेसिक, आता माझा अकोले तालुका आहे तर मला त्यातलं ते कळसुबाई माहीतच पाहिजे किंवा माझ्या तालुक्याचे आमदार, खासदार हे माहीतच पाहिजे. अगदी बरोबर. किंवा मग बेसिक केमिस्ट्री मधलं माझं जे असेल, मला न्यूक्लिअर आहे तर मला न्यूक्लिअर फ्युजन ह्या गोष्टी माहीतच पाहिजे. तर ह्या पद्धतीने केलं पाहिजे मला वाटतं. बरोबर. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला ज्या बेसिक गोष्टी माहिती आहेत, तुम्हाला जर कळसुबाई माहिती नसेल तर मग अर्थातच तिथं तुमचं बॅड इम्प्रेशन पडणार आहे. कारण तुमचं नॉलेज तर 100% पहिल्या 2 चाळणींमधून तुम्ही चाळून आलेलं आहे. त्याच्यामुळं तिथं काय चेक केलं जातं याच्यावरती जर विद्यार्थ्यांनी फोकस दिला तर ते महत्वाचं आहे. त्याबरोबर तुम्ही हंबल पण पाहिजे. म्हणजे पॅनलला तुम्ही उगाच मगरूर वगैरे असं नको जाणवायला, उलट उत्तर देणं वगैरे. आपली जर चुकत असेल तर ती मान्य पण केली पाहिजे त्यांच्यासमोर. तर मला वाटतं ते नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येईल. कारण त्यांचं कामच ते आहे की अधिकारी कसा असावा हे चेक करणं. तुम्ही जर त्यांच्यापेक्षा मगरुरी दाखवत असाल तर मग तुम्ही सर्वसामान्य जनतेला काय नाही द्या. म्हणजे मला आता 24च्या इंटरव्ह्यूला मला निवतकर सरांचं पॅनल होतं. त्यांनी मला एकदम प्रेमाने घेतलं. म्हणजे माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता आणि त्यावेळेस त्या दिवशी मी 3-4 दिवस झाले मला टायफॉइड झालेला होता. मी आजारी होतो, पूर्ण वीक झालेलो होतो. दरवाजा उघडाच होता. चला 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 म्हटले आणि पहिले गेल्यानंतर बसल्यानंतर मला म्हटले एकदम तुम्ही रिलॅक्स बसा, मग आपण इंटरव्ह्यू चालू करू. म्हणजे एवढ्या प्रेमाने मला त्याने हँडल केलं होतं त्यावेळेस. क्या बात आहे. अर्थातच तेही शेवटी माणसाचे आहेत. आता तुम्ही कशा पद्धतीने तिथं प्रेझेंट करतात त्याच्यावरती तुमचे मार्क ठरणार आहेत आणि त्याच्यावरती तुमची पोस्ट ठरणार आहे. असं ठीक आहे, इंटरव्ह्यूला विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या प्रवासामध्ये 10 वर्षाचा प्रवास होता, एकदा तुम्ही घरी गेले, लग्न झालं तुमचं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ज्या वेळेस तुम्ही पुण्यामध्ये अभ्यास करत होते, आजूबाजूचे विद्यार्थी होते, लायब्ररीतले विद्यार्थी असतात, पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट पास होतात. त्यावेळेस असं वाटत नव्हतं का की बाबा खरंच आपण हे पहिल्या अटेम्प्टमध्ये, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये व्हायला पाहिजे होतं किंवा होत नाहीये काय? हो सर, त्यावेळेस प्रेशर 17-18 मध्ये त्यावेळेस तसं वाटायचं. परंतु त्यावेळेस वाटायचं की आपण ग्रॅज्युएशन असताना म्हणजे 12वी किंवा फर्स्ट इयर पासूनच इकडे यायला हवं होतं. म्हणजे आपल्याला कळलं असतं. परंतु ठीक आहे, त्यावेळेस ते हे करून घेतलं. त्या म्हणजे तुमचं कधी ठरलं, कधी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची? माझी स्पर्धा परीक्षेची मी ग्रॅज्युएशनला असताना माझा एक मित्र आहे अक्षय शेनकर नावाचा, अकोल्यातलाच. तर तो मला ह्याच्याबद्दल म्हणजे अगोदर वाटत होतं करायचं, परंतु पूर्ण माहित नव्हते IAS IPS बद्दल किंवा मग काही त्याच्याबद्दल सांगायचं, त्यांचे पॉवर्स वगैरे, म्हणजे कसं असतंय, काय असतंय. तर त्यावेळेस ती जागृत व्हायचं. मग त्यावेळेस मी ग्रॅज्युएशन 3rd इयरला असताना अकोल्यातच आमच्या कॉलेजमध्ये नालंदा नावाचं स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र आहे. तर तिथं बसायचं जाऊन. मग त्यावेळेस हळूहळू ठरलं. मग ग्रॅज्युएशन झालं. वडिलांना म्हटलं मग मी एक तर शेती करतो किंवा हे करतो. तर त्यावेळेस मग हे फिक्स केलं आणि फिक्स केल्यानंतर ठरलं राज्यसेवा करायचं. राज्यसेवाच केली म्हणजे पूर्णपणे. अगदी PSI STI मेन्सला असायचं, पण त्या सिरियसनी अभ्यास नसायचा. मी फक्त मेन्स. आणि सर माझं एक वैशिष्ट्य होतं, मी 17ला प्री दिली. त्यावेळेस मला माहित होतं माझा स्कोअर येत नाही, मी पास होत नाही. परंतु मी दुसऱ्या दिवसापासून राज्यसेवा मेन्सचा अभ्यास चालू केला. अगदी 18ला पण मी अशाच पद्धतीने केलं. त्यामुळे ही कंटिन्युटी चांगली राहिली. आणि जे स्टँडर्ड बुक होते, मी जास्त बुक वापरायचं नाही. एका विषयासाठी एकच वापरायचं. त्याच्यामुळे सांगू शकता त्याची काही लिस्ट? हा सर, इतिहासासाठी आपलं समाधान महाजन सरांचे, त्यानंतर इकॉनॉमीसाठी किरण देशले सरांचे,
पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत सरांचं, त्यानंतर सामान्य विज्ञानासाठी बसके सरांचे, पंचायत राज किशोर लवटे सर, त्याच्यानंतर पर्यावरणासाठी तुषार गोरपडे सर आणि जॉग्रफीसाठी सौदी सरांचं. ओके. आणि यशाची परिक्रमा मी करंट अफेअर्स. म्हणजे करंट वाचण्याचं माझं असं ठरलेलं टार्गेट असायचं की महिन्यामध्ये किमान 5 परिक्रमा ह्या रिवाईज झाल्या पाहिजे. बरं, म्हणजे तुम्ही हो. कंटिन्यू 12ही महिने हो. ते चालू ठेवलं. रोजचा 1 तास माझा करंट अफेअरला असायचा. बरेच विद्यार्थी पेपर जवळ आल्याच्या नंतर करंटचे ते तुम्ही जे सांगितलं परिक्रमा वगैरे किंवा आणखी कुठली पुस्तक असतील ती वाचत असतात. सर करंट अफेअर असा रेग्युलर वाचल्याचा फायदा काय होतो की आपल्याला जर 3-4 वर्षापूर्वीचं जरी करंट आलं, परंतु ते माझं 3-4 वर्षापूर्वी 4 ते 5 वेळा वाचून झालेलं असतं. ते जर आता मुलं म्हणतात 4 वर्षापूर्वीचं विचारलं, 5 वर्षापूर्वीचं विचारलं, पण जो हा कंटिन्यू करत असतो त्याला त्याचा फायदा नक्कीच भेटतो. बरोबर. अर्थात मी त्याच्या मागचा उद्देशच तो होता की विद्यार्थी कोणी सांगते की 1 वर्षानंतरचं येत नाही, आधीचं येत नाही, कोणी सांगतं 2 वर्षाचं येतं, कोणी म्हणतं की आता तर आपण पाहिलं की मागच्या पेपरमध्ये कारण त्याला लिमिट नाही. हो, बरोबर आहे. कारण क्वेश्चन पेपर सेटर जो आहे त्याची मानसिकता तुम्ही ओळखू शकत नाही किंवा त्यांनी काय तो विचारेल हे कोणाला ओळखू. आपण तयारीत असणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या अभ्यासामध्ये काय सांगाल, आता नवीन विद्यार्थी येतात, नवीन विद्यार्थ्यांना सुरुवात करायची असते आणि 2 गोष्टी असतात स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये. मोटिवेशन कसं मिळतं एक तर अरे तो पहिल्या प्रयत्नात झाला म्हणून त्याच्याकडे जाणार. आता आम्ही जर कुणाला म्हणलं की तुम्ही 2-3 वर्ष करा, 4 वर्ष करा, बंद करा, ते तुमचं उदाहरण देतील. त्यांनी 10 वर्ष केलं पण त्यांनी सोडलं नाही, त्यांनी पोस्ट घेतली आणि ते बाहेर पडले. 2 वेगवेगळ्या प्रकारचे मोटिवेशन येतं. आजही तुमच्याकडे पालक येत असतील त्यांच्या मुलांना घेऊन किंवा मुलं येत असतील स्वतः तुमच्याकडे की दादा मला पण MPSC करायची, UPSC करायची, मी काय करू? अशा वेळेस काय सांगता तुम्ही? सर मी पहिले तर त्यांना सांगतो की तुमची इच्छा किती आणि तुम्हाला पहिले काय करायचं हे ठरवा. तुम्हाला तुमचा एक प्लॅन बी तयार ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल की आपलं हे नाही झालं तर ह्याच्यात आपल्याला दुसरीकडे करिअर करायचंय आणि तुमची किती इच्छा आहे, तुमची करण्याची तयारी किती आहे आणि तुम्ही किती सातत्य ठेवू शकता. तुम्ही त्या बेसिसवरती इकडे आहे, ना की तुम्ही कुठले व्हिडिओ बघा किंवा कुठले तरी मोटिवेशनल स्पीच बघून इकडे येऊ नका. कारण की ते व्हिडिओ बघून आपलं मोटिवेशन फार फार तर 1-2 दिवस टिकू शकतं. पण सेल्फ मोटिवेटेड असेल तर ते मला वाटतं चिरकाल टिकतं. त्याच्यामुळे मी ते विद्यार्थ्यांना ते सांगतो की तुम्ही करायचं तर पूर्ण स्वतःला करायचं एक इच्छा म्हणून हे केलं पाहिजे. दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही करू नका हे. अगदी बरोबर. तर त्यांना सुरुवात करायची, त्यांना समजा करायचं, त्यांनी सुरुवात करायची असेल तर कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? कारण तुमच्या ज्या चुका झाल्या त्या त्यांच्याकडून व्हायला नको. सर मला वाटतं त्यांनी सुरुवात करत असताना जे आपले बेसिक्स बुक आहेत स्टेट बोर्डचे, ते पूर्ण जे इतिहास भूगोल जे आपल्या सिलेबसशी रिलेट करतात ते पूर्ण वाचले पाहिजे. त्याच्यानंतर जे येणारे PYQ आहेत, मागच्या क्वेश्चन पेपर आहेत, ते अगदी आता सध्याच्या समजा आता येणारा मुलगा आहे तर त्यांनी किमान मागील 5 वर्षाच्या ग्रुप C, ग्रुप B आणि आता राज्यसेवेचे तर रिटर्न झालेले आहेत. परंतु पूर्वसाठी ह्या सगळ्या PYQ चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजे. तिथं कुठं चुकवलंय आपल्याला, कुठल्या पद्धतीने किंवा आन्सर देण्याचा काय पॅटर्न आहे, तर ह्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. त्यानंतर जे बुक वाचतायत, काही वेळेस काय होतं मार्केटमध्ये नवीन बुक येतात रोज. हो, तर काही बुक असे एकदम स्टँडर्ड आहेत. मी म्हणतो तेच रेफर केले पाहिजे, त्याचंच रिव्हिजन मल्टिपल वेळेस केलं पाहिजे. ते मल्टिपल रिव्हिजन केल्यावर काय होतं, आता माझं उदाहरण सांगतो. 2024ला माझा स्कोर 456 वरून 491ला जाण्याचं कारण 56 वरून डायरेक्ट 91. एक मला वाटतं 22च्या बॅचला सुनील टकले सर आहेत. तर त्यांचा कुठला तरी मी इंटरव्ह्यू बघितला. तर त्यांनी एक सांगितलं होतं की तुम्ही क्वेश्चन बघा आणि क्वेश्चन कुठनं आलाय तिथं जाऊन त्याचं वाचन करा. मग मी त्याच्यात थोडासा बदल करून मी काय करायचं, प्रश्नपत्रिका काढायचं राज्यसेवेच्या. समजा एक उदाहरणार्थ एक क्वेश्चन आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर 4 पर्याय असतील, 4 समाजसुधारकांची नावं. मी बुक ठेवायचं वरती, प्रत्येक समाजसुधारक वाचून काढायचं. ह्याने काय व्हायचं, हे समाजसुधारक 4 वेळेस 5 वेळेस माझ्या नजरे खालून जायचे. त्या हिडन गोष्टी त्या पूर्ण क्लिअर होऊन जायच्या. तर त्याच्यामुळं मग आपला जो सिलेक्टिव्ह स्टडी म्हणता ना, तर तो व्हायचा. पूर्ण पुस्तक वाचायची गरज पडत नाही. अगदी बरोबर. विद्यार्थ्यांना हा प्रश्न याच्यासाठीच होता की नवीन विद्यार्थ्यांनी भरकटू नये. आता याच्यामध्ये सगळा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होतात, 10 वर्षाचा कालावधी होता, भीती कधी वाटत होती अशी? सर भीती नक्कीच वाटायची, परंतु घरचा तेवढा पाठिंबा असायचा. आणि मी एक माझं फिक्स होतं की आपलं काही नाही झालं तर आपल्याला शेती करायची, त्यात काही लाज बाळगायची नाही. आपल्याकडं पहिल्यापासून ती आपल्याकडे आहे, म्हणजे करू शकतो आपण.
त्याच्यामुळं असं वाटायचं नाही. तुमचा प्लॅन बी रेडी होता ना? प्लॅन बी रेडी वाटतो. विद्यार्थ्यांनी प्लॅन बी रेडी ठेवायलाच पाहिजे. तुम्ही सुरुवातीला सांगितलं ठेवायला पाहिजे, पण बरेच जण सांगतात की प्लॅन बी असेल तर तुम्ही डिस्टर्ब होता किंवा तुमची तेवढी एकाग्रता राहत नाही, कारण तुम्हाला माहिती असतं आपला प्लॅन बी आहे, तुमचा फोकस होत नाही. असं काय असतं? सर नाही, मला वाटतं की प्लॅन बी असणं काही चुकीचं असतं किंवा त्याच्यामुळं आपण डिस्टर्ब होतो असं काही नाही. आपल्याला एक उलट त्याचा एक आधार असतो. आपल्याला माहिती असतं आपलं काही नाही झालं तर आपण इकडे जाणार आहे. तर मग आपण पूर्णपणे विना टेन्शन अभ्यास करू शकतो. म्हणजे कुठलीही निगेटिव्हिटी आली किंवा कोण काय बोललं ह्याचा निगेटिव्ह पॉवर आपल्यावरती होत नाही. आपल्याला माहिती असतं आपलं हे नाही तर ते करणारच. त्याच्यामुळे आपण आपला फोकसने अभ्यास करतो. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं प्लॅन बी असणं कधी योग्य ठरेल. येस. आता आपण पॉडकास्ट घेतोय, वास्तव कट्ट्यावरती पॉडकास्ट असतात आणि मोटिवेशनल व्हिडिओ असतात. खरंच असे पॉडकास्ट पाहून किंवा मोटिवेशनल व्हिडिओ पाहून काय फायदा होतो? सर मोटिवेशन व्हिडिओ बघून फायदा होण्यापेक्षा पण त्याच्या विद्यार्थ्यांनी ज्या केलेल्या चुका असतात किंवा काही नवीन अभ्यास पद्धती असते. आता माझं उदाहरण घ्या. मी त्या सुनील टकले सरांची जी अभ्यास पद्धती होती ती बघून मी माझ्यात प्रगती केली. तर मला वाटतं अशा व्हिडिओमुळं नक्कीच मुलांना दिशा मिळण्याचं काम होतं. अगदी बरोबर. वास्तव कट्ट्याचे व्हिडिओ पाहत होते कधी? सर भरपूर बघितले. म्हणजे खरं म्हणजे प्रामाणिकपणे वास्तव कट्ट्यावर आपण वास्तववादी उत्तर द्या. खरंच याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असेल? सर 100% याचा फायदा होतो. म्हणजे काय होतं की नवीन आलेल्या विद्यार्थ्याला माहित नसतं काय करायचं, काय वाचायचं, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा. तर इथं येणारा प्रत्येकजण त्यांच्या पद्धती सांगत असतो अभ्यासाच्या. तर मग मला वाटतं नवीन विद्यार्थी त्या पद्धती अवलंबतात आणि त्यांना यश पण नक्कीच मिळतं. बरोबर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की पुण्यातच आलं पाहिजेत अभ्यासाला किंवा बाहेर असतील कुठेतरी त्यांच्या वेगवेगळ्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती की ते पुण्यात येऊन सस्टेन करू शकतात. मग जे येतात ते कंटिन्यू त्या प्रेशरखाली असतात आणि काही बाबा आम्हाला ते शक्यच नाही म्हणून पुण्यात वातावरण आहे, गावाकडे वातावरण नसतं म्हणून अभ्यास बंद करतात किंवा अभ्यास करत नाहीत. याच्यावर तुमचं काय मत आहे? सर मला वाटतं की आता सध्या टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. तर पुण्यात आलंच पाहिजे किंवा तुम्ही इथं राहिला तर तुम्ही अधिकारी होणार आहे असं काहीच नाही. तुमचं फक्त अभ्यास काय केला पाहिजे, कोणत्या दिशेने केला पाहिजे हे तुम्हाला माहीत पाहिजे. काय वाचलं पाहिजे, कुठलं मटेरियल वाचलं पाहिजे. एवढं जरी तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही अगदी जंगलात जरी असाल तरी तुम्ही जे मार्क्स पाडायचे ते पाडणारच. फक्त तुमचं थोडं मित्र फ्रेंड सर्कल हवं की ह्या क्षेत्रामध्ये, ह्या क्षेत्रात अभ्यास कसं? करणारे हो. फ्रेंड सर्कल पण कसं असावं? पिक्चरला जाणार नाही, आहे, हे ट्रेकिंगला क्षेत्रात जाणार? अभ्यास करणार, अच्छा. हे क्षेत्रात अभ्यास करणार की जे तुम्हाला सांगू शकतो. आता 24च्या मेच्या वेळेस मी अभ्यास गावी केला. परंतु माझे बरेच मित्र होते. आता प्रसाद मालुणकर नावाचा मित्र होता. आमचं सलग 4 दिवस 3 दिवसाला कॉन्टॅक्ट राहायचं, की काय केलं पाहिजे ना, आपलं काय चुकतंय तो मला सांगायचा. "अरे दीपक तू हे कर, ह्या क्वेश्चन पेपर कर. इथं कंबाईन पूर्ण क्वेश्चन पेपर दिलाय, तू ह्या पद्धतीने सोडव." तर मग त्याच्यामुळं काय होतं, की आपण एक फ्लोमध्ये पण असतो आणि बाहेरच्या जगात काय चाललंय हे कळत असतं आणि आपलं काय चुकतंय हे पण कळत असतं. त्याच्यामुळं मला वाटतं, की कुठेही गेला तरी काही अडचण येत नाही. अच्छा. अभ्यास करत असताना असं नवीन आलेली मुलं सीनियर म्हणून कधी बोलत होते? नाही, कारण आपल्याकडे सीनियर म्हणून घेण्यात खूप अभिमान वाटतो लोकांना नाही एमपीएससी मध्ये. नाही तसं तर मला वैयक्तिक तर काय अनुभव आलेला नाही. आता आणखी एक शेवटी पॉडकास्टच्या शेवटी एक वास्तववादी प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतोय. या क्षेत्रात अभ्यास करताना किंवा अधिकारी बनण्यासाठी स्वतःला आजमावायला किती वर्ष दिली पाहिजेत? सर वैयक्तिक मत म्हटलं तर 5 ते 6 वर्ष द्यायला हवेत. हं. परंतु ह्या 5-6 वर्षामध्ये पूर्ण फोकसने अभ्यास केला पाहिजे. आणि जर आपल्याला वाटतंय की अपयश येतंय किंवा कुठली प्री निघत नसेल, तर मला वाटतं नक्की दुसरा विचार केला पाहिजे. परंतु एखादा मुलगा 5-6 वर्षात इंटरव्ह्यूपर्यंत जातोय किंवा मेन्सपर्यंत जातोय, तर मला वाटतं त्याने थोडं कंटिन्युअसली अभ्यास करायला हवा. एक्झॅक्टली. कारण आजही आपल्याकडे असे काही कॅन्डिडेट आहेत 10-10 वर्ष अभ्यास करतायत, परंतु एकही प्रिलियम पास होत नाहीत. त्या प्रिलियमच्या जवळ पण जात नाहीत, तरीही विद्यार्थी थांबतायत. म्हणजे त्यांनी थोडंसं स्वतःचं आत्मपरीक्षण त्यावेळेस करणं नक्कीच केलं पाहिजे. गरजेचं आहे. आज तुमच्या कुटुंबाची तुम्हाला साथ होती, तुमचं लग्न झालं, तुमच्या पत्नीची तुम्हाला साथ होती. आजही असे कित्येक विद्यार्थी आहेत की त्यांच्या पालकांची त्यांना साथ नसते किंवा पालक त्यांना तेवढा सपोर्ट करत नाहीत. आजच्या पॉडकास्टच्या शेवटी या पालकांसाठी काय संदेश द्याल? पालकांसाठी हेच सांगाल की तुमचा मुलगा जे करतोय, तर त्यामुळं तुमची मान नक्कीच उंचावणार आहे. पण त्यासाठी तुम्ही पहिले त्यांना चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना कुठलं मानसिक कारण इथं अभ्यास करत असताना फक्त आर्थिक पाठबळ असून चालत नाही. तर मानसिक पाठबळ, त्याला शांतपणे अभ्यास म्हणजे
करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक पाठबळ पण दिलं पाहिजे. तर मी हे सांगू शकतो, की तुम्ही तुमच्या मुलांना पाठबळ द्या. तुमचा मुलगा नक्कीच भविष्य काळात कधी ना कधीतरी तुमचं नाव रोशन करणार. अगदी बरोबर. खरं तर पाल्यांवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आणि याच्यामध्ये त्या पाल्यांनी हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपण आलोय कशासाठी? आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलोय, आपलं जर टार्गेट अधिकारी बनणं आहे, आपण 24 तास त्याच विचारांमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही खरं तर 10 वर्ष या क्षेत्रात घालवले. तुम्ही कंटिन्यू त्या यशाच्या जवळ जात होते आणि यश तुम्हाला हुलकवणी देत होतं. म्हणून तुम्हाला 10 वर्ष लागले. आज आपण पाहतो की कित्येक विद्यार्थी असे आहेत की आजही ते स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अडकून आहेत, कुठल्याही यशाच्या जवळ नाही आहेत आणि या चक्रव्यूहातून ते बाहेर पडत नाहीत. पण तुम्ही ते चक्रव्यूह भेदलं आणि बाहेर पडलात. खरं तर तुम्हाला कुटुंबाची साथ होती, तुमचा अभ्यास तर होताच, परंतु ह्या अभ्यासासोबत MPSCमध्ये किंवा अधिकाऱ्यामध्ये जो गुण पाहिजेत, जिद्द, चिकाटी आणि संयम, तो संयम तुमच्याकडे आहे. म्हणून आज तुम्ही 10 वर्ष या क्षेत्रामध्ये टिकलात आणि तुम्ही पोस्ट घेतली. आपण वास्तवकट्टेवरती आलात, मनसोक्त गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितला आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सर.